नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. MPSC गट क पूर्वपरीक्षा 2025 संदर्भात जो काही आपला पेपर झालेला होता 11 जानेवारीला, त्याची पहिली उत्तर तालिका म्हणजेच फर्स्ट आन्सर की या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा स्कोर चेक केला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की नेमकी तुमचा स्कोर किती आहे आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे. राहिला प्रश्न पोलचा, तर आपण आपल्या चॅनलवर कालच पोल टाकलेला होता, त्यामध्येही बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्याची सुद्धा आपण माहिती बघणार आहोत आणि त्यासोबतच अंदाजित कट ऑफ काय असू शकतो, लास्ट टाइमचा कट ऑफ किती होता, सध्या जागा किती आहे, लास्ट टाइम जागा किती होता, त्याचं सुद्धा तुलनात्मक माहिती या ठिकाणी घेऊया. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, न्यायालय भरती आली होती आणि त्या संदर्भात जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर उपयुक्त असणारी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यशोदा पब्लिकेशन पुणेचे हे बुक आहे. यामध्ये उच्च न्यायालय शिपाई परिपूर्ण मार्गदर्शक आणि तसेच उच्च न्यायालय लिपिक म्हणजेच क्लर्क परिपूर्ण मार्गदर्शक या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे काय, तर 5 मे 2024ला जो काही शिपाईचा पेपर झालेला होता त्यामध्ये 30 प्रश्नांपैकी 25 प्रश्न थेट आपल्याला या पुस्तकामधून पाहायला मिळाले. यावरून तुम्हाला या पुस्तकाची क्वालिटी कळू शकते. तर जवळच्या बुक स्टोरवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता आणि जे काही नंबर दिलेले आहे त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती मिळवू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आयोगाकडून ॲन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ॲन्सर की पाहिलेली नसेल त्यांनी आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन ती डाउनलोड करू शकता, किंवा आपण आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला सुद्धा कालच ॲन्सर की टाकलेली होती. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ॲन्सर की डाउनलोड करा, तुमचे मार्क्स चेक करा आणि पहिल्या उत्तर तालिकेनुसार किती मार्क्स आहे ते सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काय, जर एखाद्या प्रश्नावर तुम्हाला डाऊट येत असेल किंवा एखाद्या पर्यायावर जर डाऊट येत असेल तर त्यावर सध्या तुम्ही आक्षेप किंवा हरकती घेऊ शकता. त्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आपल्याला लावायचे आहेत आणि एखादा प्रश्न जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल किंवा उत्तर आयोगाचं चुकीचं वाटत असेल तर त्यावर सध्या तुम्ही आक्षेप हे घेऊ शकता आणि लवकरात लवकर ते आक्षेप तुम्ही या ठिकाणी घेऊन घ्या. तर हे झालं ॲन्सर की आणि आक्षेपाबाबतचं. पुढचं जर आपण पाहिलं तर आपलं जे काही यूट्यूबचं चॅनल आहे त्यावर आपण काल पोल टाकलेला होता आणि त्यामध्ये जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. इथे आपण 30 पासून सुरुवात केली होती. मॅक्झिमम 70 पर्यंतचे ऑप्शन या ठिकाणी ठेवलेले होते. तर 30 ते 40 दरम्यान मार्क्स असणारे विद्यार्थी जर आपण पाहिले तर ते आहेत 19%. त्यानंतर 41 ते 50% दरम्यान या ठिकाणी 43% विद्यार्थी आहेत. नंतर 51 ते 60 मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत या ठिकाणी 25% मार्क्स आहेत आणि नंतर म्हणजे 25% विद्यार्थी आहेत. नंतर चौथा जर आपण ऑप्शन पाहिलं तर त्यामध्ये 61 ते 70 या दरम्यानचा आपण मार्क्स ठेवले होते. इथे जवळपास 13% लोकांनी वोटिंग केलेलं आहे. आता एक्झॅक्ट पोल असतो का, तर नाही, हा एक सर्वसाधारण पोल आहे. यामध्ये ज्या काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे, कधी चुकून क्लिक होत असतं, कधी विद्यार्थी या ठिकाणी नुसतं पाहण्यासाठी सुद्धा क्लिक करत असतात, म्हणून ॲक्च्युअल स्कोर हा नाही. आणि विशेष बाब म्हणजे काय, तर काही तुम्ही जे काही स्कोर ऐकले असतील, कुणाचा 65 आहे, 67 आहे, 70च्या जवळपास सुद्धा काही विद्यार्थी गेलेले आहेत, पण त्यांचा अभ्यास मात्र चांगला होता. त्या ठिकाणी त्यांचा स्कोर चांगला आहे. जे एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोर हा जास्त आला म्हणून कट ऑफ जास्त जाईल असं नाही. कट ऑफ जो असतो तो सर्वसाधारण आणि जे काही लिस्टमधला शेवटचा कॅन्डिडेट आहे, जेवढ्या जागा असतात आणि जेवढ्या कॅटेगरीच्या जागा आहेत त्यानुसार त्या विद्यार्थ्याची निवड होत असते आणि त्यावरूनच आपली कॅटेगरीचा कट ऑफ हा डिसाईड होत असतो. तर हा जो आहे पोल हा एक माहितीसाठी आपण या ठिकाणी घेतला. नंतर जर पाहिलं कट ऑफच्या बाबतीत, सुरुवातीला आपण मागच्या वर्षीचे कट ऑफ पाहूया. मागच्या वर्षी जागेचा जर विचार केला तर 1600 प्लस जागा होत्या. किती होत्या? 1600. सध्या जागा किती आहेत? 900 प्लस. 938 जागा आहेत. तर 900 प्लस सध्या जागा आहेत. लास्ट टाइम 1600 प्लस जागा होत्या. म्हणजे सध्या जो काही फरक आहे आपल्याला तो 600च्या आसपास जागेचा डिफरन्स दिसतो. लास्ट टाइमपेक्षा यावर्षी 600 जागा या कमी आहेत आणि त्यामुळेच आपला कट ऑफ जो आहे तो थोडाफार तरी वाढण्याची शक्यता इथे दिसते. लास्ट टाइम 2024चा जर आपण कट ऑफ पाहिला तर ओपनचा 48.25, त्यानंतर एससीचा सुद्धा 48.25 आणि ओबीसी एससी ज्या कॅटेगरी आहेत त्यांचा जवळपास सारखाच कट ऑफ हा लागलेला दिसतो. नंतर जर आपण कॅटेगरी पाहिली एसटीचा मात्र आपल्याला कट ऑफ हा 39 वर आलेला आहे जनरलचा. कितीचा? 39चा. म्हणजे जवळजवळ 10 मार्कांचा डिफरन्स हा ओपन टू एसटी कॅटेगरी यामध्ये आपल्याला दिसतो. नंतर जर पाहिलं तुम्ही फिमेल वगैरे तर फिमेलचे कट ऑफ हे थोडेफार कमी गेलेले आहेत. नंतर DTA पाहू शकता, नंतर NTB आहे, SBC आहे, NTC आहे, यांचा कट ऑफ सुद्धा जवळपास 48च आपल्याला लागलेला दिसतो. पुढे जर आपण कॅटेगरीज पाहिल्या NTD तर हा सुद्धा 48.25, फिमेलचा जो आहे तो सुद्धा 45.25 वर आहे. नंतर ओबीसी फिमेल जो आहे तो 45.25 वर आहे. म्हणजे 3 मार्क्सचा डिफरन्स या ठिकाणी मेल आणि फिमेलमध्ये आपल्याला दिसतो. नंतर EWS जर तुम्ही पाहिलं तर EWSचा कट ऑफ हा ST कॅटेगरीपेक्षा सुद्धा कमी केलेला आहे.
38 मार्कांवर EWSच्या जनरलचा कट ऑफ आहे. याचा अंदाज की या वर्षीचा सुद्धा कट ऑफ हा EWS कॅटेगरीचा STच्या बरोबर किंवा STपेक्षा कमी जाण्याची शक्यता आहे. म्हणून जर तुम्ही तयारी करत असाल आणि जर EWSमधून तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर 100% तुम्ही मेन्सची तयारी करा. मग तुमचे मार्क्स हे कितीही असले तरी चालतील. EWSचा कट ऑफ हा किती कमी येईल ते कोणीही सांगू शकत नाही. हे जे कट ऑफ आहेत हे आपण मागच्या वर्षीचे कट ऑफ पाहिले. या वर्षीचा जर आपण विचार केला तर जागा थोडाफार कमी आहेत. पेपर जो आहे तो इझी टू मॉडरेट स्वरूपाचा पेपर होता. म्हणूनच साधारणतः 50+ कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो काही माझा वैयक्तिक अंदाज आहे तो या ठिकाणी 50च्या वर कट ऑफ जाईल असं मला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आता अशा कोणत्या कॅटेगरीज आहेत ज्याचा कट ऑफ 50पेक्षा कमी येऊ शकतो? तर एक म्हणजे फिमेलचा कट ऑफ 50पेक्षा कमी येऊ शकतो. दुसरा म्हणजे EWS आणि तिसरं म्हणजे ST कॅटेगरी. तर ह्या ज्या कॅटेगरीज आहेत यांचा कट ऑफ हा 50पेक्षाही कमी जाऊ शकतो. आणि राहिला प्रश्न स्पोर्ट पर्सन आणि दिव्यांग व्यक्तीचा, तर त्यांचा कट ऑफ सुद्धा हा कितीही कमी जाण्याची शक्यता आहे. म्हणून 3 कॅटेगरी आहे, फिमेल, त्यानंतर EWS आणि ST यांचा कट ऑफ 50पेक्षा कमी राहील असं वाटतंय. आणि जे काही सर्वसाधारण कॅटेगरीज आहेत आणि ओपनचा कट ऑफ हा 50पेक्षा वर राहील असं या वर्षीच्या तुलनात्मक दृष्टिकोनातून दिसते. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि जर तुम्ही मेन्सची तयारी करत असाल तर मेन्सला लागून जा. शेवटी निर्णय हा आयोगाचा असतो. आपण फक्त अंदाज व्यक्त करू शकतो, अंदाज बांधू शकतो. मात्र जो काही ॲक्च्युअल कट ऑफ लागणार आहे तो आपल्याला आयोगच सांगेल. लास्ट टाइम तुम्ही पाहिलं होतं 2023च्या भरतीमध्ये 19वर कट ऑफ लागला होता, जो की कोणीही अपेक्षित केलेलं नव्हतं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती. इथे सुद्धा जर तुम्हाला संधी मिळाली तर त्याचं सोनं आपल्याला करता यायला पाहिजे. जर तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर त्यासाठी मराठी इंग्लिश आपल्याला करावं लागतं आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी तुम्ही मेन्ससाठी सुद्धा ते करू शकतात. म्हणजे दोन्हीकडे बेनिफिट तुम्हाला त्या सब्जेक्टचा होऊ शकतो. तर आपल्याला वाट पाहायची आहे ती म्हणजे आयोगाच्या कट ऑफची. सध्या जे काही अंदाज आहेत ते तुम्हाला दिसतील, पण त्यामधून तुम्हाला निराशा घ्यायची नाही. तुम्हाला जर कमी मार्क्स पडलेले असतील तर तुमचा अभ्यास वाढवा, जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर ठीकठाक मार्क्स असतील तर मेन्सकडेही तुम्ही लक्ष दिलं तरी देखील चालणार आहे. भविष्यात आपल्याला फायनल आन्सर की आणि त्यानंतर जो काही कट ऑफ आहे तो समजेलच. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचा स्कोर किती हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमची कॅटेगरी कोणती तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पेपर कसा तुमचा गेला होता, पेपरमध्ये काही चुका तुम्हाला आढळल्या का, आन्सर कीनुसार काही चुका तुम्हाला कोणत्या प्रश्नामध्ये आढळते का तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याबद्दल जो काही डाऊट असेल तो क्लिअर होऊन जाईल. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.